Welcome to day 5 of ServiceNow Bootcamp. Thanks for maintaining the consistency. Let's start the video without wasting much time. So in the last class, we discussed about the user management in ServiceNow, and today we are going to learn about the ITIL or ITSM. Right? What is exactly ITSM? Okay. So now concentrate. Right? In ServiceNow, right, we know that ServiceNow is a cloud-based platform, so we cannot log it, we cannot just download it and use it. Okay, for that we need to create the PDI, personal development instance. Right, the personal development instance is a full-featured copy of the development environment. Right, मतलब म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्स काय हे फुल फीचर्ड कॉपी आहे, जसा रिअल वर्ल्ड मध्ये सर्व्हिस नाव यूज होते. राईट, तसं डेव्हलपर्सला सर्व्हिस नावनी कॉपी क्रिएट करून दिलेली आहे. राईट, टू अंडरस्टँड अँड लर्न द सर्व्हिस नाव. स्पेसिफिकली इफ यू टॉक अबाउट द पीडीआय, पीडीआय म्हणजे जो पीडीआय असतो, राईट, ज्याला आपण ऍक्सेस करतो, तर सेम डेव्हलपमेंट इन्स्टन्स आपल्याला जेव्हा आपण रिअल वर्ल्ड मध्ये प्रोजेक्ट वर काम करू तिथे पण आपल्याला लॉग इन भेटेल. ओके, आता हा जो पीडीआय आहे, पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्स आहे, हा स्पेसिफिकली राईट बिल्ड आहे डेव्हलपमेंट पर्पजेस साठी. राईट, बट या पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्सला आपणच फक्त ऍक्सेस करत आहे. इन रिअल वर्ल्ड, राईट, पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्स सोबत अलॉंग विथ द पर्सनल डेव्हलपमेंट इन्स्टन्स, राईट, we got a three environment for the ServiceNow. Right, एखादी कंपनी जर ServiceNow वर काम करत असेल तर त्या कंपनीच्या अलॉंग विथ राईट 3 इन्स्टन्सेस भेटतील. राईट, एक फॉर प्रोडक्शन लाईव्ह एन्व्हायरमेंट, वन फॉर डेव्हलपमेंट अँड वन फॉर टेस्टिंग. राईट, द लाईव्ह एन्व्हायरमेंट विल बी युज्ड बाय द एंड युजर्स. जे ServiceNow प्लॅटफॉर्मचा यूज करत आहेत त्यांना आपण एंड युजर्स म्हणतो. एंड युजर्स आणि सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर हे लाईव्ह आणि production environment use करतील. On the other hand, developers and testers will use a test as well as development environment to build the new features on ServiceNow or configure the new business requirements in the ServiceNow. Specifically, जे हे तिन्ही instances आहेत त्याला आपण org म्हणतो. org, right? And org has access to the org is nothing but the असं समजा की org is online environment. राईट, म्हणजे इट इज अ ऑर्गनायझेशन विच इज सेट अप ऑन द ServiceNow. बेसिकली ServiceNow इज अ मल्टी टेनंट आर्किटेक्ट. म्हणजे प्रत्येक क्लायंट ServiceNowचा हा एक टेनंट आहे एका मोठ्या सर्व्हरवर ServiceNowच्या, त्याला आपण मल्टी टेनंट म्हणतो. जो आपला ऑर्ग असेल, ऑर्ग हॅज अ मल्टिपल युजर्स. राईट, ऑर्गला मल्टिपल युजर्स राहतात. राईट, if you talk about user management of this orgचा user management बद्दल जर आपण बोललो तर आपल्या लक्षात येईल की user management can be handled by using the three settings, three configurations: users, roles and groups. Okay, what is user? User means anyone who has a login to the ServiceNow or is user. That means system administrator is also user, the end user like a technical support guy is also user. Right, any employee who is using ServiceNow, right, is user of that particular ServiceNow org. Okay, what is mean by role? Role is a list of accesses and privileges for data and actions that user can perform. रोल्स म्हणजे काय की ऍक्सेस आणि प्रिव्हिलेजेसची लिस्ट आहे. राईट, ज्यावर आपण युजर डेटा किंवा ऍक्शन्स परफॉर्म करू शकतो. डेटा म्हणजे युजर काय बघू शकतो आणि कोणत्या टाईपचे ऍक्शन्स परफॉर्म करू शकतो ते कुठे डिफाईन्ड आहे, ते रोल्स मध्ये डिफाईन्ड आहे. राईट, ServiceNow मध्ये. अँड ग्रुप्स म्हणजे आता जर फॉर एक्झाम्पल मला 100 युजर्सला सेम ऍक्सेसेस द्यायचे असेल तर मी काय क्रिएट करेल, एक ग्रुप क्रिएट करेल. त्या ग्रुपमध्ये 100 युजर्स ऍड करेल आणि त्या 100 युजर्सला वन बाय वन रोल्स असाइन करणं अवॉइड करून ग्रुपला रोल्स असाइन करेल. दिस इज द बेस्ट प्रॅक्टिस. ओके, सो व्हॉट इज ग्रुप? ग्रुप इज अ टीम or we can say that set of users
is called as groups. Okay, groups म्हणजे set of users, right? Set of users ला आपण group म्हणतो. आपण group कशासाठी यूज करतो? ग्रुप स्पेसिफिकली आपण राईट सेम ऍक्सेसेस मल्टिपल युजर्सला द्यायसाठी आपण यूज करतो. इन सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन, राईट, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये राईट युजर मॅनेजमेंटचा रोल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. युजर मॅनेजमेंट मध्ये ऍक्सेसेस आणि प्रिव्हिलेजेस रोल्स वरून कंट्रोल होत आहे. वी कॅन असाइन रोल टू द युजर, राईट, इथे वी कॅन असाइन रोल डायरेक्टली टू द युजर. युजरला आपण रोल्स डायरेक्टली असाइन करू शकतो. User can also inherit the roles from the group he is part of. He is part of. User का करू शकतो? डायरेक्टली इनहेरिट करू शकतो रोल ग्रुप वरून जो ज्याचा पार्ट युजर आहे, राईट. अँड रोल म्हणजे अल्टिमेटली काय करू आपण, म्हणजे युजर जर एखाद्या ग्रुपमध्ये असेल, राईट, त्या ग्रुपला काही ऍक्सेसेस दिलेले असेल तर ऑटोमॅटिकली त्या ग्रुपचे ऍक्सेस युजरला येऊन जाईल. ओके, राईट. अँड ग्रुप्स कॅन ऑल्सो inherit the roles from the parent group. ग्रुप पण इनहेरिट करू शकतो पॅरेंट ग्रुप वरून रोल. बेसिकली पॅरेंट ग्रुप म्हणजे पॅरेंट ग्रुप मध्ये सपोज एक रोल असेल, राईट, आणि सब ग्रुप मध्ये आपले काही मेंबर्स असेल तर सब ग्रुपच्या मेंबरला ऑटोमॅटिकली पॅरेंट ग्रुपचे ऍक्सेस चालले जातील. ओके, सो दिस इज द युजर मॅनेजमेंट. दिस इज द बेसिक ऑफ युजर मॅनेजमेंट. क्लिअर आहे? Everyone clear with this, guys? Anyone has a doubts in this? If yes, right, let me know. I'll again explain. Jar confusion असेल काही तर. Clear आहे? Yes or no? Yes. Yes, clear. शुभम, ना? जर एखाद्या युजरला ग्रुप मध्ये ऍड केलं तर त्याला डायरेक्ट त्या ग्रुपचे ऍक्सेस मिळून जातात का? Yes. Role access? Yeah. So if you have a confusion, I'll shortly explain you. Right? एकदम short मध्ये explain करतो मी. ठीक आहे. So just observe. Okay. I have to log in. So for that I need my username or let's say org URL. Right? So org URL. So this is my instance URL. Right? From this instance URL, I can log in into my instance, right? So I will use my instance URL, right? I will use my username admin, right? And password is new path@1. Okay, perfect. So this is my password. So I am login as a system admin. Me it is simply system admin म्हणून login झालं, right? Now observe, right? I will go to user. Yesterday we created multiple users, right? Simply समजून घ्या आता. Concentrate. So let me open the users, right? I'll filter the user. Last created user वरती आला पाहिजे. So I have created a Sachin Tendulkar. मी एक नवीन user create केलाय, Sachin Tendulkar त्याचं नाव आहे, right? Sachin Tendulkar ला जर observe केलं तुम्ही तर Sachin Tendulkar is a part of two group, demo subgroup 1 and application support group by Shubham. Okay, and he has a 41 accesses, right? आता मी काय करतो, राईट, मी सचिनला या दोन ग्रुप मधून काढून टाकतो. कसं निघणार आहे? आय विल एडिट, राईट, एडिट, परफेक्ट, अँड रिमूव्ह सचिन फ्रॉम द ग्रुप. म्हणजे सचिन राईट नाव डोंट हॅव, सचिन इज नॉट अ पार्ट ऑफ एनी ग्रुप, राईट. ऑटोमॅटिकली द रोल्स गॉन, राईट. रोल्स कसे गेले? आपण ग्रुप मधून रिमूव्ह केले. रोल कसे एडिट झाले? कारण की अल्टिमेटली सचिन इज गेटिंग the roles from the group, right? Let me go to the group. Let me create new group, right? For example, I'll go to groups, right? I'll just create new group. I'll name the group as service now, right? Roles demo. Okay, this is my group name. I'll submit. As soon as I submit, I'll open
right? I will add the group member. I will add new, or I will edit the group member. I will add two group member, right? Shubham, right? And Sachin. Sachin. Okay. So I have added two group members here. Let me save this group, right? If you can see this particular group, ServiceNow role demo, right? Has a two members, right? Now I will assign admin accesses and save. मी कशाला ऍडमिनचा रोल दिलेला आहे ग्रुपला, राईट? जसा मी ग्रुपला ऍक्सेस दिला, राईट? इफ आय गो टू द मेंबर, मी सचिन तेंडुलकरला ओपन करतो. इफ आय गो टू मेंबर, he got the accesses 41 roles. ओके, परफेक्ट. सो ऍक्सेसेस कुठून भेटू शकतात? युजरला आपण डायरेक्टली ऍक्सेस पण देऊ शकतो, राईट? आता आपण डायरेक्टली नाही दिलेला आहे. और युजर कॅन इनहेरिट फ्रॉम द ग्रुप, राईट? User can inherit from the group. Okay, now I will just show you की युजरला डायरेक्टली ऍक्सेस कसं देऊ शकतो. आता जर ग्रुप मधून युजरला ऍक्सेस आलेला आहे, I will edit Sachin. I will just remove Sachin from the ServiceNow role demo. Save. As soon as I save, Sachin lost its role, right? I will edit. म्हणजे मी काय एडिट केलेलं आहे? मी सचिनची रोल लिस्ट एडिट केलेली आहे, राईट? आणि सचिनला एक ऍडमिन ऍक्सेस देऊन देतो. As soon as I add Sachin admin access, right, and save Sachin, I can see Sachin has a 41 roles, right? No groups. He is not a part of any group. Still, he is getting the access. But this is the wrong practice, guys, right? So access म्हणजे directly roles user ला assign करणं, it is a wrong practice, right? What is a good practice? We create a groups and assign the user group. Automatically he will get a roles. Clear है? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Clear. Yeah. So there is one more condition, right? Let me edit. Let me show you all, right? So consider Sachin is a part of subgroup, and Sachin is a part of subgroup. Right now, I have removed all the roles of Sachin. Sachin do not have any role, right? Now I will remove. I'll go ahead and create a group. I'll go ahead and create a group. So I'll create a group called SNow1, right? So this is a group. This group has a parent group, ServiceNow roles demo, right? म्हणजे हा SNow1, it is a subgroup. Okay, I will create one more subgroup, SNow2. I will assign the parent, save, right? If you can see, SNow1, SNow2 has a parent, ServiceNow roles demo, ServiceNow roles demo, right? The ServiceNow roles demo मध्ये गेलो, right? If you can see, I will remove access. मी इथून ServiceNow roles डेमोचा ऍक्सेस काढून टाकतो सध्या, राईट? आता ऑब्झर्व करा, गाईज, राईट? What we have ServiceNow roles demo group, right? In this group we have two SNow2 and SNow1 groups, right? आता मी यामध्ये काही मेंबर्स ऍड करतो. I'll edit and add Sachin Tendulkar. Sachin Tendulkar, right? Now सचिन तेंडुलकर चे ऍक्सेस मला चेक करायचे. आता एकदा पुन्हा समजून सांगतो, राईट? आय हॅव वन ग्रुप, राईट? एक ग्रुप आहे माझ्याकडे, राईट? सॉरी, इथून आपल्याला रिमूव्ह करावं लागेल, राईट? जस्ट होल्ड, राईट? ऑब्झर्व, आता ऑब्झर्व करा, राईट? एक ग्रुप आहे माझ्याकडे, राईट? SNow रोल डेमो, राईट? SNow रोल डेमो ग्रुप आहे, राईट? त्या ग्रुपमध्ये दोन सब ग्रुप आहे, SNow2 and SNow1, right? SNow2 मध्ये, right, मी मेंबर्स ऍड करतो. I will add members in SNow1. Sachin Tendulkar. Sachin Tendulkar कुठे ऍड झालाय? ServiceNow 2 Yes, ग्रुप, now. SNow2 मध्ये. ओके, नाउ ऑब्झर्व, SNow2
S-Now2 ला कुठला ऍक्सेस आहे का? नाहीये, राईट? नाहीये. No accesses, no roles assigned to the S-Now2 group. Okay. Now observe, right? I will go to the parent group. मी parent group वर जाईल. Okay, parent group वर आलोय. Service now roles demo, right? Concentrate on my cursor. Okay. आता मी हा जो parent group आहे, या parent groupला एक रोल ऍड करतो. Parent groupला एक रोल ऍड करतो called as admin. Okay, admin. बिफोर ऍडिंग, ऍड करायच्या आधी, ऍड नाही केला आणखी, राईट? पॅरेंट ग्रुप मध्ये एकही रोल ऍडेड नाहीये. S-Now2 मध्ये एकही रोल नाहीये. S-Now2 च्या मेंबरला म्हणजे सचिनला एकही रोल असाइन नाहीये. ओके, परफेक्ट. आय विल गो टू पॅरेंट ग्रुप. पॅरेंट ग्रुप वर जाईल मी. दिस इज माय पॅरेंट ग्रुप. पॅरेंट ग्रुप मध्ये एक रोल ऍड करतो. आय विल एडिट अँड गिव्ह ऍडमिन रोल टू द पॅरेंट ग्रुप. मी पॅरेंट ग्रुपला एक रोल ऍड केला, ऍडमिन रोल. परफेक्ट. आता पॅरेंटला जर ऍडमिन रोल असेल तर ऑटोमॅटिकली सगळ्या चाइल्डला सेम ऍक्सेस जाईल, राईट? इफ यू वॉन्टेड टू चेक, राईट, इफ यू कॅन सी हिअर, राईट, आय हॅव ऍडेड द admin role to the parent, right? I will go to the S-Now2, right? S-Now2 also gets a admin access, right? And it is granted by a parent. ServiceNow role demo, right? I am into ServiceNow 2. And if I go to the member also gets the access, right? Access from where? Ultimately it is given by the parent of the group. म्हणजे हा कुठे असाइन्ड आहे? पॅरेंट्सला असाइन आहे ग्रुपच्या. क्लिअर आहे? येस सर. येस सर, या. सपोज एक ग्रुप आहे माझ्याकडे, त्याच्यात 4-5 लोक ऍड आहेत, ग्रुप मेंबर आहेत सपोज, आणि असं कोणतं केस नाही आहे का की त्याच्यामध्ये 2 ग्रुप मेंबरला मला ऍडमिनचे ऍक्सेस द्यायचे आणि 2 मेंबर्सला मला द्यायचे नाही आहेत, तर अशी टर्म्स नाहीत का? करू शकतो. सो ACL मध्ये करू शकतो, ठीक आहे. बट राईट नाव याला समजून घ्या, तसं पण करू शकतो आपण. म्हणजे मला माझ्या ग्रुपमध्ये काही मेंबर्स आहेत, स्पेसिफिकली मी काही मेंबर्सला वेगळा ऍक्सेस देईल, राईट? आता जनरली ग्रुपचा यूज काय आहे की सिमिलर, म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल आय हॅव 100 सेल्स और लेट्स से सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, राईट? 100 सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. या 100 सर्व्हिस एक्झिक्युटिव्हला सेम ऍक्सेस द्यायचे, बेसलाईन सेम ऍक्सेस द्यायचे. तर मी 100 एक्झिक्युटिव्हला 41 रोल्स, राईट, वन बाय वन सिलेक्ट करून नाही देऊ शकत. कधी कधी मिस्टेक पण होऊ शकते. म्हणून आपण काय करतो, एक ग्रुप बनवतो आणि ग्रुप डायरेक्टली असाइन करतो 100 एक्झिक्युटिव्हला. ओके, जर मला या 100 पैकी एखादा एक्झिक्युटिव्ह, राईट, म्हणजे एक एक्झिक्युटिव्ह, राईट, त्याला मी स्पेशल सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणतो, हा ऍडिशनल काहीतरी ऍक्सेस वगैरे मागत आहे, तर त्याला आपण देऊ शकतो. ठीक आहे, हेडिंग इट. ओके, हे आपण समजून घेऊ. शुभम, आपण त्याला सेपरेटली देणार की एक त्यासाठी पण एक वेगळा ग्रुप बनवायचा आणि ग्रुप पण बनवू शकतो किंवा आपण डायरेक्टली, म्हणजे त्याच्यासाठी कॉन्फिगरेशन्स पण आहेत, म्हणजे डोंट वरी अबाउट इट, राईट? सो मी घेईल ते कॉन्फिगरेशन. सध्या जर घेतले तर कन्फ्युज होईल, ठीक आहे? बिकॉज आपल्याला हे जे रोल्स मी ऍड झालेले आहे, म्हणजे आपण ऍडमिन ऍड केलं, इफ यू नो, राईट? ऍडमिन ऍड केल्याबरोबर 41 रोल्स कसे काय आले ऑटोमॅटिकली? आपण तर एकच रोल दिला आहे ना, राईट? तर 41 इज अ रोल मध्ये आपण वेगवेगळे ऍक्सेसेस ऍड केलेले आहेत. दॅट ऍक्सेस इटसेल्फ इट इज अ रोल, ठीक आहे? तर आपल्याला पूर्ण सगळ्या गोष्टी क्लिअर नाहीये म्हणून, राईट? सो दिस इज द बेसलाईन युजर ऍडमिनिस्ट्रेशन, राईट? याच्याकडे म्हणजे ह्या गोष्टींना समजून घ्या फक्त. टर्मिनॉलॉजी, युजर, रोल आणि ग्रुप्स काय तर, ठीक आहे? अदरवाइज यू विल गेट कन्फ्युज आणखी, ठीक आहे? ओके, क्लिअर आहे? या. ओके सर. येस. Now observe. So this is the user administration. User administration is nothing but the managing the user on the org. Org मध्ये आपल्याला युजर मॅनेज करायचं असेल त्याला युजर ऍडमिनिस्ट्रेशन किंवा युजर मॅनेजमेंट म्हणतो आपण. ओके, नाव org consists. So always remember, right? ServiceNow एक क्लाउड कम्प्युटिंग कंपनी आहे, राईट?
सर्व्हिस नावचा जर विचार केला, राईट, सर्व्हिस नावला जर आपण स्टडी केला तर सर्व्हिस नाव हॅज अ मल्टिपल प्रोडक्ट्स, राईट. कोणते कोणते प्रोडक्ट्स माहिती आहे आपल्याला? ITSM, ITOM, राईट, HRSD, राईट, ITAM, right, then CSM, right, CSM, right, etc. SecOps वगैरे, right. आपल्याला जर प्रोडक्ट बघायचे आहे, we can go to the servicenow.com, right, and we can just navigate to the all products, right. आता यापैकी जो सर्व्हिस नावचा बेसलाईन प्रोडक्ट आहे तो आहे IT सर्व्हिस मॅनेजमेंट, राईट. म्हणजे ज्यावर म्हणजे सर्व्हिस नावची स्टार्टिंग कुठनं झालेली आहे? IT सर्व्हिस मॅनेजमेंट, राईट. IT सर्व्हिस मॅनेजमेंट मध्ये स्पेसिफिकली सर्व्हिस नावचा पहिला प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केला होता, राईट. अल्टिमेटली सर्व्हिस नाव कंपनी इज नोन फॉर दिस ITSM प्रोडक्ट. ITSM मध्ये व्हॉट इज द IT स्टँड्स फॉर, राईट. या बाकीच्यांना तो साइड न ठेवा, सध्या ITSM डिस्कस करू आपण. IT स्टँड्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिस मॅनेजमेंट. ओके, व्हॉट इज मीन बाय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यूज होत आहे किंवा एखादा IT इन्फ्रास्ट्रक्चर यूज होत आहे तर त्याच्याबद्दल, त्याच्या सर्व्हिस बद्दल, बिकॉज इट विल नॉट रन डायनॅमिकली, म्हणजे ऑटोमॅटिकली रन नाही होईल. त्याच्या सर्व्हिस मॅनेजमेंट साठी जे टूल यूज केलेलं आहे, राईट, जे टूल बनलेलं आहे त्याला आपण ITSM टूल म्हणतो. आता सिंपल आहे, एखाद्या कंपनीमध्ये कुठल्याही कंपनीचा जर विचार केला आपण तर कोणते कोणते IT इन्फ्रास्ट्रक्चर यूज होत आहे? IT infrastructure like laptops, Wi-Fi, right? Then some cloud-based solutions like Tableau, Power BI, AWS, right? Then we have networking devices, right? We have phones, right? Apps, CRM, HRMS, right? तर या वेगवेगळे अल्टिमेटली IT सर्व्हिसेस आहेत, एका कुठल्याही कंपनीला राहू शकतात. आता एक ऍक्च्युली काय आहे की IT सर्व्हिस मॅनेजमेंट हा खूप जास्त ट्रिकी मॉड्यूल आहे, राईट. IT सर्व्हिसेस आपल्याला समजावे लागतील IT सर्व्हिस मॅनेजमेंट साठी. कुठल्याही बिझनेस साठी IT सर्व्हिस मॅनेजमेंट का बरं इम्पॉर्टंट आहे? बिकॉज कंपनीचा जे ऑपरेशन्स आहेत ते स्मूथली रन झाले पाहिजे, त्यासाठी IT इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि IT इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कुठेतरी ब्रेकेज आलेला असेल किंवा कुठेतरी ते ब्रेक होत आहे, कुठेतरी त्यामध्ये एरर येत आहे, डिफिकल्टीज येत आहे, तर ते आपण हँडल करू शकतो IT सर्व्हिस मॅनेजमेंट थ्रू, राईट. आता मल्टिपल कंपनीजचे मल्टिपल IT वेंडर्स राहतात. IT वेंडर्स आपल्याला IT सपोर्ट प्रोव्हाइड करतात आणि IT सपोर्ट चा डेटा आपल्याला मेंटेन करायचा असेल तर आपण ITSM या टूल वर करू शकतो अल्टिमेटली, राईट. सो देर इज अ टर्म कॉल्ड एज ITIL, if you know, right? ITIL stands for Information Technology Infrastructure Library. Okay, Information Technology Infrastructure Library. So ITIL, what is ITIL? It is a guideline basically. हे काय, एक रूल्स आहे, सेट ऑफ रूल्स आहे किंवा गाइडलाइन्स आहेत, गाइडलाइन्स फॉर डिलिव्हरी of high quality IT services, so high quality IT services च्या डिलिव्हरी साठी, राईट, काही गाइडलाइन्स बनवलेल्या आहे. सो ITIL हे एक फ्रेमवर्क आहे. बेसिकली फर्स्ट टाइम ITIL फ्रेमवर्क यूज झालेला आहे ब्रिटिश गव्हर्नमेंट थ्रू, राईट. 1980s मध्ये त्यांच्या स्वतःचा IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करायसाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ITIL फ्रेमवर्क बनवलेलं होतं, जे हळूहळू खूप जास्त पॉप्युलर झालं ओपन सोर्स असल्या कारणानं, राईट. आणि त्या ITIL इन्फ्रास्ट्रक्चरवर सर्व्हिस नावनी त्यांचा पर्टिक्युलर टूल लॉन्च केलं कॉल्ड एज ITSM, IT सर्व्हिस मॅनेजमेंट, राईट. IT सर्व्हिस मॅनेजमेंट, सर्व्हिस नाव IT सर्व्हिस मॅनेजमेंट इम्प्लिमेंट्स द ITIL बेस्ट प्रॅक्टिसेस. म्हणजे जे आपण तुम्ही ऐकलं असेल, इन्सिडेंट मॅनेजमेंट, टिकिटिंग, राईट, नॉलेज मॅनेजमेंट, राईट. तर हे सगळे मॉड्यूल्स आहे ITIL मधले. बट सर्व्हिस नावनी ते मॉड्यूल सॉल्व्ह करायसाठी, राईट, ITSM टूल मध्ये त्या मॉड्यूल्स वर वेगवेगळे टूल्स बनवले आणि
त्याला आपण ITSM म्हणतो, सर्व्हिस नाव ITSM म्हणतो. सो व्हॉट इज सर्व्हिस नाव ITSM? सर्व्हिस नाव ITSM is the tool that based on base practices of ITIL. Okay, ServiceNow ITSM is a tool that based on the best practices of ITIL, right? Atha, which are the best practices? Best practices काय, right? Track the incident with incident management. Okay, right? Track the problems with problem management, right? Then track changes with change management. Okay, right? Changes in the IT infrastructure, right? Then allow self-servicing with knowledge management, right? And last is customer should have requesting capability, right? Requesting catalog, right? Service request catalog, right? For the request management. So these are the best practices. These are the guidelines by ITIL, and based on that guidelines, this tool ITSM have created incident module, incident management modules. Okay, based on this problem for problem management, right? ServiceNow has built a problem management tool, right? To capture the changes or to plan the changes and execute the changes path. We have a change request module, right? Then to manage the knowledge base or knowledge management, right? We have a KP articles. Okay, and last is for request management, we have a service request. Okay, right? So these are the modules. What is meant by incident? Incident म्हणजे काय? या सगळ्या गोष्टीसाठी आता incident is different thing, problem is different thing, change is different thing, knowledge management is different thing, right? Request management is also different thing, but they are into a ITSM, right? They are a part of information technology service management. So they are part of ultimately IT services, right? In IT services, we can have an incident, we can have a problems, we can have a change, right? Change request from the customer. We can also provide the customer knowledge articles, right? Knowledge based articles from where they can read the document and get self services, right? And the customer can also request a service. Okay, so these are the modules of ITSM. ITSM चे हे वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत. प्रत्येक मॉड्यूलचा वेगळा पर्पज आहे. प्रत्येक मॉड्यूल एकामेकासोबत लिंक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ऍज अ ServiceNow इम्प्लिमेंटर और ऍज अ ServiceNow डेव्हलपर, राईट? आपल्याला यांच्या लाईफ सायकल स्टडी करायचे. लाईफ सायकल म्हणजे आपल्या म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट इज एक्झॅक्टली इन्सिडेंट काय आहे आणि इन्सिडेंट कशा प्रकारे एंड युजर्स हँडल करत असतील, राईट? प्रॉब्लेम्स काय आणि प्रॉब्लेम्स कशा प्रकारे लॉग होत आहे ServiceNow मध्ये. आता व्हॉट इज इन्सिडेंट म्हणजे एनी डिस्ट्रप्शन इन रनिंग सर्व्हिस चालू असताना कुठली प्रॉब्लेम आली त्याला आपण इन्सिडेंट म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, आपण ऍज अ बिझनेस ओनर, राईट? म्हणजे मी एक कंपनीचा एम्प्लॉई आहे. आय एम वर्किंग फॉर द इन्फोसिस अँड आय ऍक्च्युली आय कॅनॉट एबल टू लॉग इन टू माय डिव्हाइस, राईट? आता माझ्या डिव्हाइसवर मी लॉग इन नाही करू शकत आहे किंवा एरर देत आहे. व्हॉट आय विल डू, I will raise an incident. Why? Because I was using my device, right, from let's say last 3-4 months, but there is sudden breakage in my service, right? So that is the incident, right? Incident म्हणजे काय? Sudden breakage in the IT service. मग मी as an employee काय करेल? मी बसून राहील का? No, I will raise the incident raise करेल किंवा मी कोणाला ईमेल करेल, whatever, right? तो इन्सिडेंट कोण सॉल्व्ह करेल? ज्यांनी हा पर्टिक्युलर लॅपटॉप प्रोव्हाइड केला असेल किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केला असेल
तो इन्सिडेंट लवकर सॉल्व्ह होईल. आता फॉर एक्झाम्पल आय एम वर्किंग इन द इन्फोसिस अँड इन्फोसिस मध्ये लेट्स से 4-5 लाख एम्प्लॉईज काम करत आहे. 4-5 लाख एम्प्लॉई पैकी जर 50 एम्प्लॉईचा रोज लॅपटॉप खराब होत आहे आणि त्याला सॉल्व्ह व्हायला जर लेट्स से 8 दिवस लागत आहे, राईट? तर व्हॉट इज इन्फोसिसचा पर्पज बिहाइंड युझिंग दिस सर्व्हिस नाव, राईट? की त्यांना डेटा ट्रॅक करायचा आहे की कोणता वेंडर इफेक्टिव्हली सॉल्व्ह करत आहे सर्व्हिसेस, राईट? कोणता वेंडरचे लॅपटॉप कमी फॉल्टी निघत आहे, कोणता वेंडर पर्टिक्युलरली लवकर सॉल्व्ह करत आहे, कोणता वेंडर खूप जास्त वेट लावत आहे. वाय? बिकॉज फॉर देम, राईट, the infrastructure is very important. If there is a breakage in the infrastructure, right, then त्यांच्या सर्व्हिस डिलिव्हरीवर म्हणजे त्यांच्या पर्सनल बिझनेसवर, इन्फोसिसच्या पर्सनल बिझनेसवर काहीतरी इफेक्ट होऊ शकतो. सो दॅट्स वाय दे मेंटेन दिस ITSM, म्हणजे दे यूज दिस ITSM, right, to solve it, right? Let's take an example of another company, right? If you know the biggest client of ServiceNow right now, it is a Coca-Cola, right? So Coca-Cola चे खूप सारे स्टोअर्स आहेत, कन्सिडर करा, राईट? वेंडिंग मशीन्स आहे, राईट? आता वेंडिंग मशीन्स मध्ये युरोप, USA मध्ये वेंडिंग मशीन्स आहे कोकाकोलाच्या, राईट? दे आर ऑल कनेक्टेड विथ द नेटवर्क, राईट? अल्टिमेटली काय होत आहे, कुठली वेंडिंग मशीन जर ऑटोमॅटिकली विदाउट पैसे घेतल्या, राईट, जर प्रोडक्ट बाहेर निघत असेल तर कोकोकोलाचा खूप मोठा लॉस होईल, राईट? त्यांना काय पाहिजे की त्यांना लवकरात लवकर जर कुठे इश्यूज येत आहे तर ते कसे ट्रॅक होतील? बाय युझिंग IT सर्व्हिस मॅनेजमेंट, राईट? आणि लवकर सॉल्व्ह पण झाले पाहिजे, बिकॉज एखाद्या ठिकाणी जर वेंडिंग मशीन खराब झालेली आहे, राईट, अँड इफ दे हॅव 100 कस्टमर दॅट रेग्युलरली बाईज फ्रॉम दॅट वेंडिंग मशीन, तर काय होईल, ते जर 15 दिवस जर ब्रेक राहिली मशीन तर ते 100 कस्टमर्स लूज होतील, राईट? बिकॉज त्यांना वाटेल की हे सुरूच नाही झालेलं, हे सुरू नाही होणार आहे. ओके, सो दीज आर द केसेस, राईट, जिथे आपण ITSM यूज करतो. स्पेसिफिकली ITSM मध्ये इन्सिडेंट, प्रॉब्लेम, चेंज, नॉलेज आणि रिक्वेस्ट मॅनेजमेंट हे काही मॉड्यूल्स आपल्याला स्टडी करायचे आहे. इन्सिडेंट मॅनेजमेंट मध्ये इन्सिडेंट म्हणजे काय? व्हॉट इज इन्सिडेंट? Incident is a sudden breakage in the IT service is called as incident, right? Then problem म्हणजे recurring issue raised by end user is a problem, right? इन्सिडेंट म्हणजे जसं मी सांगितलं सडन ब्रेकेज. आता माझा लॅपटॉप मागच्या एका महिन्यापासून लेट्स से 10 वेळा बंद पडत आहे, तर काय आहे, माझ्या लॅपटॉप मध्ये प्रॉब्लेम आहे जो सॉल्व्ह नाही होत आहे, राईट? वी कॅन से दॅट प्रॉब्लेम म्हणजे रिकरिंग इश्यूज, राईट, येत आहे, त्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो. व्हॉट इज चेंज? आता माझ्या लॅपटॉपचा इश्यू फॉर एक्झाम्पल मदरबोर्ड जळण्यामुळे झालेले आहे, राईट? तर आपण काय करू शकतो, आपल्याला सांगेल, आपण चेंज रिक्वेस्ट करू शकतो, राईट? So we can have a change request. Change request means, right, where we can plan and implement the changes with minimal risk. Okay, जिथे आपण म्हणजे चेंज रिक्वेस्ट अल्टिमेटली लाईफ सायकल आहे, जिथे मिनिमम रिस्क मध्ये आपण चेंजेस इम्प्लिमेंट करतो प्लॅन करून. नॉलेज आर्टिकल्स म्हणजे केबी आर्टिकल्स, राईट? हे काय आहे? हे डॉक्युमेंटेशन असते, राईट? प्रोडक्ट डॉक्युमेंटेशन और सर्व्हिस डॉक्युमेंटेशन, ज्यामध्ये आपण सर्व्हिसेस रीड करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल, राईट, आय विल गो टू एअरटेल ट्रबल शूटिंग वायफाय. मी असं जस्ट सर्च करतो, प्रत्येक कंपनीचा, राईट, एक डॉक्युमेंटेशन आहे. सो दिस इज अ डॉक्युमेंटेशन, राईट? हाऊ टू फिक्स, right, check, restart, right? It is a self service article जिथे आपण वाचून फिक्स करायचा ट्राय करू शकतो. सो दिस कॉल्ड एज नॉलेज मॅनेजमेंट. आता नॉलेज मॅनेजमेंट मध्ये खूप ब्रीफ मध्ये आहेत सगळ्या गोष्टी, राईट? बट दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ नॉलेज मॅनेजमेंट वेअर कस्टमर हॅव अ सेल्फ सर्व्हिसिंग पोर्टल, जिथे स्वतः वाचून आर्टिकल रीड करून फिक्स करू शकतो आपण गोष्टी.
ज्याने काय होईल की तिकीट म्हणजे जे पर्टिक्युलरली आपण म्हणू शकतो इन्सिडेंट कमी रेज होतील, राईट. अँड लास्ट इज अ सर्व्हिस मॅनेजमेंट, राईट. सर्व्हिस मॅनेजमेंट मीन्स वेअर कस्टमर कॅन रिक्वेस्ट द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस catalog from catalog. Okay, perfect. So these are the modules that we need to understand: incident management, problem management, change management, knowledge management, request management. Okay, let's move to the incident management, right? So I will just go to my login, right? As I told you, this is called as application navigator, right? From application navigator, I will go and open the incident, right? As an end user, consider, right? I am an end user. I'm not a system admin, right? I'm an end user who is working for the Infosys, right? Right, and I ultimately have a issue with my laptop. How I am going to fix it, right? I can call the support guy, म्हणजे जो माझ्या कंपनीमध्ये सपोर्ट प्रोव्हाइड करत आहे, मी त्याला कॉल करू शकतो, ईमेल करू शकतो, किंवा मी स्वतः पण इन्सिडेंट रेस करू शकतो इफ आय हॅव अ एंड युजर ऍक्सेस. ओके, आता अल्टिमेटली कन्सिडर करा, मला एका इन्फोसिसच्या एम्प्लॉईचा कॉल आलेला आहे ज्याचा लॅपटॉप मध्ये काहीतरी इश्यू दिलेला आहे, राईट. तर मी काय करणार आहे, मी इन्सिडेंट रेस करेल. कसा इन्सिडेंट रेस करेल? आय विल जस्ट गो टू इन्सिडेंट, आय टाईप इन्सिडेंट, राईट. ऑलवेज रिमेंबर, राईट, या ऑल रिझल्ट मध्ये इन्सिडेंट वर नाही क्लिक करायचं आहे, राईट. जस्ट ओपन ऑल इन्सिडेंट ऍप्लिकेशन नॅव्हिगेटर मध्ये ऑल ऑप्शन असेल, इन्सिडेंट मध्ये ड्रॉप डाऊन मध्ये ऑल ओपन करा, राईट. तुम्हाला लिस्ट ऑफ इन्सिडेंट येतील. क्लिअर आहे? सो डू नॉट क्लिक हिअर, do not click on self service incidents, right? Do not click here. Okay, just go and open the all. इथे तुम्हाला सगळे इन्सिडेंट ओपन होतील. ओके, I will click on new incident, right? New, this is called as incident form, right? आता ServiceNow is all about the forms and tables, right? Tables containing a data, right? Ultimately आपण सर्व्हिस प्रॉब्लेम्स किंवा लेट्स से रिक्वेस्ट डेटा ठेवत आहे, राईट. इट इज स्टोर्ड इन द टेबल फॉर्मॅट. ओके, आता टेबल मध्ये इन्सिडेंट जो असेल, राईट, त्याला आपल्याला क्रिएट करायसाठी वी हॅव अ फॉर्म, राईट. वन्स वी फिल द फॉर्म, न्यू एंट्री ऑफ इन्सिडेंट will appear here. Okay, I'll click on new, right. Now if you can see, this incident number is auto generated. Now my incident number is 4, right. If I again click new, my incident number is 5, right. It is auto generated, it will generate by itself. Okay, perfect, right. This incident number, right, will help us to identify our incident. Okay, this is my incident. तुम्ही ऐकलं असेल ना ticket number, so it is something like this. Okay, what is mean by caller? Caller म्हणजे the person who reported or who is affected by this incident. म्हणजे असा व्यक्ती जो पर्टिक्युलर ज्याला पर्टिक्युलर इन्सिडेंट आलेला आहे. जसं मी सांगितलं, आय एम द गाय हु इज वर्किंग इन द सपोर्ट, राईट. समवन इज फेसिंग अ इश्यू इन हिज लॅपटॉप. So who is a caller? The person who is facing issue in his laptop. For example, in our case, let's say we have a Abraham. Okay, we can filter from here, right? We can filter by name, Abraham. So we have a, for example, we have a Andrew Jackson, right? This Andrew Jackson is ultimately facing the issue. So who is caller? The person who is facing the issue, right? Then we have a category, right? Category means what type of error or incident it is. It is a hardware incident. What is the subcategory? It is about monitor, right? What type of service, right? So we can map the service ultimately here, right? Okay, for example, it is IT service. We have a list of service. We have sub service also. In the list, we have sub service also, right?
we can select a service and sub-service, right? Then we have a configuration item, CI items, right? म्हणजे कोणत्या item मध्ये हा particular issue आहे, right? Let's say it is this is a list of items, any IBM, right? And we have a short description about the incident, right? So for example, my laptop or user's laptop screen went blank. Okay, what is description? Description is user is not able to see anything on screen. Okay, we have a channel. आपल्याला कुठून युजरचा कॉल आलेला आहे, राईट? युजर चॅट वर, ईमेल वर, फोन वर, सेल्फ सर्व्हिस, राईट? व्हर्च्युअल एजंट, वॉक इन, राईट? लेट्स से युजरचा ईमेल आला होता, स्टेट new, right? These are the multiple states, right? Now our priority is based on impact and urgency. Impact आणि urgency वर आपली priority based आहे. Impact म्हणजे it will measure the criticality of the effect, right? And urgency म्हणजे आपण किती लवकर याला सॉल्व्ह करायच्या युजर कडनं आपल्याला ऑप्शन आलेला आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल, राईट, if you can see, if I have a low impact and low urgency, I am into planning stage. If I have a high impact and low urgency, moderate. If I have a high impact and medium urgency, high, right? Automatically. If I have a high impact and high urgency, critical. Okay. Assignment group म्हणजे हा incident कोणाला assign करायचा? Let's say it should assign to the ServiceNow roles demo. Assign to whom? Assign to, let's say, Sachin. Okay, ठीक आहे. We can skip it, right? आपण याला directly assign to एखाद्या particular userला करू शकतो किंवा या ग्रुप मेंबरला assign होऊन जाईल. यामध्ये वेगवेगळ्या ऑटोमेशन पण आपण सेट करू शकतो की जो युजर फ्री असेल या ग्रुपमध्ये त्याला ऑटोमॅटिकली असाइन होईल, राईट? अँड आय कॅन डायरेक्टली हॅव द ऍडिशनल कमेंट, राईट? कस्टमर म्हणजे कस्टमरनं काही ऍडिशनल कमेंट दिलेलं असेल आणि वर्क नोट इज इट इज युजुअल सेटअप प्रॉब्लेम, राईट? हा इंटरनल कमेंट आहे. इंटरनल कमेंट म्हणजे आपण ज्याला आपण असाइन केलेला आहे त्याला एक कमेंट टाकलेली आहे. दिस इज अ कस्टमर व्हिजिबल कमेंट, म्हणजे कस्टमर आपले इन्सिडेंट पाहू शकतो, तर त्याला हे कमेंट दिसेल. जसं दिस इज जस्ट अन कमेंट. ओके, आय सबमिट. as soon as I submit, right, my incident is logged. आपला इन्सिडेंट काय झालेला आहे? लॉग झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की आपण तो फक्त, राईट, सिस्टम मध्ये लोड केलेला. अजून हा सॉल्व्ह झालेला आहे का? नाही. तर सॉल्व्ह करायसाठी काही लाईफ सायकल्स आहे, राईट, ते आपल्याला बघावं लागतील. ओके, परफेक्ट. So we'll see that later. Next class we will try to finish the incident problem knowledge management.